हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आपल्या प्रत्येकाच्या घराण्याची एक कुलदेवी असते आणि तिची सेवा ही आपल्या हातून पहा रोजच्या रोज घडलीच पाहिजे। आपण रोज देवपूजा केली, कितीही देवांचं केलं तरी देखील जर तुमच्या हातून कुलदेवीची सेवा घडत नसेल तर तुम्ही कितीही कष्ट करा, मेहनत करा, याचा मोबदला तुम्हाला मिळणार नाही। तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही किंवा तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला सतत अपयश येत राहील। घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरनं वादविवाद, भांडणं, कलह होत राहतील आणि त्याचबरोबर घरामध्ये आर्थिक समस्या उद्भवत राहतील। आजारपण वाढलेलं असेल आणि मग आपण असं म्हणतो की मी एवढं देवांचं करते तरी सुद्धा माझ्या घरामध्ये समस्या काय येत आहेत। तर पहा, नुसतं देवांचं केलं आणि संपलं असं नसतं। ज्या वेळेस तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीची स्थापना केलेली आहे तर तिकडे दुर्लक्ष करून तुम्हाला चालणार नाही। कुलदेवी ही आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते आणि कुलदेवीची सेवा केल्यामुळे तिचं एक संरक्षण कवच, एक वलय आपल्या कुटुंबाभोवती तयार होत असतं आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं आणि कुठल्याही प्रकारचं संकट विघ्न आपल्या घरावरती आणि आपल्या कुटुंबावरती येत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी 2 ते 3 सेवा शेअर करणार आहे, तर त्या तुम्ही आवर्जून करा, न चुकता करून पहा। नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप चांगला असा बदल जाणवायला सुरुवात होईल। बऱ्याच जणांना सेवा करण्याची सुद्धा खूप इच्छा असते, पण वेळे अभावी म्हणा किंवा नवरा बायको दोघेही जॉब करत असतात म्हणावा तेवढा वेळ त्यांना मिळत नाही आणि कुलदेवीची सेवा त्यांना करता येत नाही किंवा घरामध्ये छोटी छोटी मुलं आहेत, मग काय करावं। तर पहा, कितीही तुम्हाला वेळेची अडचण असली किंवा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असली तरी सुद्धा कुलदेवीची सेवा ही तुम्हाला करायचीच आहे। त्यासाठी फक्त मंगळवार आणि शुक्रवार तुम्हाला या ज्या 2 ते 3 सेवा मी सांगणार आहे तर त्या तुम्हाला करायच्या आहेत। खूप काही जास्त तुम्हाला पूजा मांडणी वगैरे करण्याची गरज नाहीये किंवा काही स्तोत्र मंत्र पठण करण्याची सुद्धा गरज नाहीये। जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्हाला अगदी साधी सोपी ही सेवा जी आहे तर ती करायची आहे। आता या सेवेमध्ये सुद्धा बरेच जण म्हणतील की ही सेवा नाही केली तर चालेल का, किंवा फक्त ही सेवा करू का किंवा ती सेवा करू का, असं नाही। 2-3 गोष्टी तुमच्यासोबत मी यासोबतच शेअर करणार आहे, तर तुम्हाला मंगळवारी आणि शुक्रवारी त्या आवर्जून करायच्या आहेत। तुम्ही जर या सेवा आणि या ज्या गोष्टी आहेत तर याचं पालन केलं तर तुमच्या घरातल्या सर्व अडचणी या दूर होतील आणि कोणत्याही प्रकारचे उपाय तुम्हाला करण्याची गरजही उरणार नाही। एवढी प्रभावशाली ही सेवा आहे। जसं तुम्हाला मी नेहमीच सांगत असते की कोणतेही सेवा किंवा उपाय जेव्हा आपण करत असतो तर ते संकल्पाशिवाय पूर्ण होत नाहीत आणि या सेवेसाठी तुम्ही संकल्प करू नका। संकल्पामुळे काय होतं की आपण त्या सेवेमध्ये बांधले जातो, आपल्याकडनं ती सेवा करून घेतली जाते, पण संकल्प करत असताना आपल्या मनातील इच्छा आपण व्यक्त करत असतो आणि आपल्याला तसं करायचं नाहीये। निस्वार्थपणे आपल्या घराण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे। तर पहा, न मागता सुद्धा आपली जी देवी आहे तर ती आपल्या सगळ्या मागण्या मान्य करेल आणि आपली कुलदेवी जी आहे तर ती आपली आईच असते आणि आई आपल्या लेकरांचं भलं व्हावं असाच विचार नेहमी करत असते। पण आपल्याला या आईचा विसर पडतो आणि आपण आपल्या आईकडे लक्ष देत नाही। आपण कुलदेवीचं स्मरण, उपासना, सेवा केली नाही तर आपलं स्मरण ती कसं करेल आणि तिला सुद्धा आपला विसर हा पडत जाईल। तर असं आपल्याला होऊ द्यायचं नाहीये, कारण आपल्याला आपल्या देवीचा धावा हा घ्यायचा आहे आणि तिला आपल्या घरामध्ये नेहमी तुम्हाला जागृत ठेवायचं आहे, जेणेकरून तिची कृपादृष्टी आपल्या घरावरती राहील। आणि ज्या काही सेवा आपल्या घरामध्ये करायच्या आहेत तर त्या अत्यंत साध्या सोप्या आहेत आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो, मूर्ती किंवा टाक हे असणं अत्यंत आवश्यक आहे। आता ज्यांना कुलदेवी आपली माहिती नाही तर त्यांनी आपल्या गावाकडे किंवा आपल्या भावकीमध्ये वगैरे तुम्हाला विचारायचं आहे की आपली कुलदेवी ही कोणती आहे। तर पहा, गावाकडे ग्रामदेवता सुद्धा असते। गावाकडची जी देवता असते तिला ग्रामदेवता असं म्हटलं जातं, पण घराण्याची कुलदेवी ही वेगळी असते आणि ग्रामदेवता ही वेगळी असते। आता याची तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे आणि तिचा टाक किंवा फोटो हा तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये स्थापित करायचा आहे, किंवा जर तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही एक सुपारी सुद्धा तुमच्या कुलदेवीच्या नावाने ठेवू शकता। आणि या ज्या सेवा तुम्हाला मी सांगणार आहे तर त्या सेवा तुम्ही नित्य नियमाने केल्या
तर कोणी ना कोणी तुम्हाला नक्कीच येऊन तुमची कुलदेवी सांगेल किंवा कुलदेवी तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत देईल की तुमच्या घराण्यामध्ये कोणती कुलदेवी आहे. आता ही सेवा तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुम्हाला आवर्जून मंगळवारी आणि शुक्रवारी करायची आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुपारीची स्थापना करून तिची सेवा सुरू करू शकता. आता तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो असेल किंवा पितळेची कुलदेवीची मूर्ती असेल किंवा चांदीचा टाक असेल, ज्या स्वरूपामध्ये तुम्ही कुलदेवीची देवघरामध्ये स्थापना केलेली आहे तर ती मूर्ती किंवा टाक किंवा फोटो तुम्हाला घ्यायचा आहे. आणि या सेवेसाठी वेळेचं असं कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये. मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्ही जर जमलं तर ही सकाळी सेवा करू शकता किंवा तुम्ही ही सेवा संध्याकाळी ऑफिस मधून आल्यानंतर सुद्धा करू शकता. तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ही सेवा मात्र तुम्हाला नक्कीच करायची आहे. आता मूर्ती किंवा टाक आपण घेतला आहे किंवा फोटो असेल तर फोटोला तुम्हाला ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मूर्ती किंवा टाक असेल तर तिला तामणामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे. अभिषेक करत असताना फक्त पाणी आणि दुधाचा वापर करा आणि तुम्ही पंचामृताने सुद्धा करू शकता. शक्य झालं तर, नाही जमलं तर तुम्ही फक्त कच्चं दूध किंवा गरम दूध जे थंड करून तुम्ही वापरलं तरीही चालेल. दुधाचा आणि पाण्याचा 5 वेळेला तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि 5 वेळेला दुधाने आणि 5 वेळेला परत पाण्याने अशा पद्धतीने तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा किंवा तुम्ही फक्त पाण्याने सुद्धा जलाभिषेक केला तरी सुद्धा काहीच हरकत नाही. आता अभिषेक करून झाला की हा अभिषेक केलेला पाण्याचं काय करायचं आहे तर हे जे तीर्थ आहे तर ते सर्वांनी थोडं थोडं प्यायचं आहे. उरलेलं पाणी जे आहे तर ते तुम्ही झाडाला टाकून देऊ शकता. तुळस सोडून तुम्ही इतर कोणत्याही झाडांना टाकू शकता. तुळस ही सुद्धा एक देवता आहे. आता तुमची मूर्ती तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे, तिला कोरडा करून घ्यायचा आहे म्हणजे पुसून घ्यायचा आहे. फोटो असेल तर फोटोला तामणामध्ये किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला तामणामध्ये ठेवायचा आहे. आणि आता इथे तुम्हाला एक प्रभावी सेवा देवीसाठी करायची आहे. कुलदेवीचा फोटोला किंवा मूर्तीला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आणि यानंतर जी महत्वाची सेवा आपल्याला करायची आहे त्यासाठी जी वस्तू आपल्याला घ्यायची आहे ते म्हणजे हळदी कुंकू. हळदी कुंकू आपल्याला एखाद्या वाटीमध्ये घ्यायचं आहे. तामणामध्ये आपली मूर्ती किंवा टाक किंवा देवीचा फोटो ठेवलेला आहे तर तिथे तुम्हाला कुंकुमार्चन करता येणार आहे. आता हे कुंकू आपल्याला उजव्या हाताच्या 5 बोटांमध्ये पकडायचं आहे आणि या कुंकवाने आपल्या कुलदेवीच्या फोटोवर किंवा टाकावर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन म्हणजे कुंकवाचा अभिषेक करायचा आहे. मग त्यासाठी नवीन कुंकू जे आहे तर ते विकत आणायचं आहे का तर नाही. घरी देवपूजेसाठी आपण जे कुंकू वापरत असतो ते सुद्धा तुम्ही घेतलं तरीही चालेल. कारण कुंकू हे देवीला अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा तुम्ही कुंकवाचा अभिषेक देवीला करत असता तेव्हा देवी आपल्यावरती प्रसन्न होते. कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा एक मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला तुमच्या देवीचा मंत्र माहिती असेल तर तो तुम्ही म्हणू शकता किंवा तुमची कोणतीही कुलदेवी असेल तर हा एक मंत्र जप केला तरी सुद्धा चालेल. तो म्हणजे नवार्ण मंत्र. तर नवार्ण मंत्र हे तुम्हाला करत हे देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे. आता किती वेळेला करायचा आहे तर 16 वेळेला तुम्ही करू शकता किंवा जास्तीत जास्त तुम्ही 108 वेळेला करू शकता. मंगळवारी आणि शुक्रवारी या दोन्ही वारी कुलदेवीला कुंकवाचा कुंकुमार्चन हे अभिषेक करायचा आहे म्हणजे कुंकवाचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा नवार्ण मंत्र म्हणत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे. आणि यानंतर हे जे कुंकू आहे तर ते तुम्ही मंगळवारी आणि शुक्रवारी दिवसभर तुम्ही तसंच ठेवायचं आहे. संध्याकाळी तुम्ही जर केलेला असेल तर तुम्ही संध्याकाळी आणि रात्रभर तसंच देवी समोर राहू द्यायचं आहे. कुंकवाचा अभिषेक केल्यामुळे जे दैवी तत्व आहे तर ते जागृत होत असतं आणि कुंकू हे जे आपण कुलदेवीला अर्पण केलेलं आहे तर त्यामध्ये देवीची ताकद येत असते. इतकं प्रभावी हे कुंकू असतं. तर हे कुंकू तुम्हाला एखाद्या डबीमध्ये दुसऱ्या दिवशी तुम्ही भरून ठेवू शकता. आता प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला नव्याने कुंकू घ्यायचं आहे का तर नाही. तुम्ही हेच कुंकू परत परत वापरू शकता. कारण असं केल्यामुळे त्या कुंकवाची ताकद किंवा जी शक्ती आहे तर ती वाढत जाते आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जात आहात तर त्यावेळेला ही जे डबीमध्ये भरून ठेवलेला आपण कुंकू आहे तर ते तुम्हाला आपल्या कपाळावरती लावायचं आहे आणि मग घराबाहेर तुम्हाला पडायचं आहे. असं केल्यामुळे पहा तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तुमचं कोणतंही महत्वाचं काम हे मार्गी लागेल आणि अडलेली तुमची सर्व कामंही पूर्ण होतील. हे कुंकू मात्र फक्त तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या कपाळावरती लावायचं आहे. एखादी व्यक्ती म्हणजे सुवासिन स्त्री जर तुमच्या घरी असेल आलेली तर तिच्या कपाळावरती लावायचं नाहीये. आपण सुवासिन स्त्रीला ज्यावेळेस हळदी कुंकू लावत असतो तर ते कुंकू तुम्हाला वेगळं ठेवायचं आहे. हे कुंकुमार्चन तुम्हाला मंगळवारी आणि शुक्रवारी करायचं आहे. फक्त 5 बोटांमध्ये तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे. 16 वेळेला नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे. कुलदेवीच्या चरणी तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे मंगळवारी दिवसभरात किंवा शुक्रवारी तुम्हाला दिवसभरामध्ये हा
ही एक सेवा किंवा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे। आता एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुमची काही अडचण असेल, स्त्रियांना मासिक धर्म आलेला असेल किंवा तुम्ही आजारी आहात किंवा तुम्ही अचानकपणे बाहेर गावी जात असाल, घरामध्ये तुमच्या जर सुतक पडलं असेल तर ते दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहेत आणि तिथून पुढे येणाऱ्या मंगळवारी आणि शुक्रवारी मात्र तुम्हाला ही सेवा न चुकता करायची आहे। आता बऱ्याच जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांना वेळ नसतो, त्यामुळे मग देवघरासमोर दिवाही ते लावत नाहीत। आता मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्ही ही सेवा करणार आहात, पण रोज तुम्हाला देवपूजा करणं जरी नाही शक्य झालं तरी किमान तुमच्या देवघरासमोरील दिवा, धूपदीप, अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे, कारण कुठलीही सेवा किंवा उपाय हा अग्नीच्या साक्षीनेच होत असतो। त्यामुळे आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। यानंतर तुम्हाला ही सेवा करून झाल्यानंतर देवीची म्हणजे कुलदेवीची आरती करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे। जी तुमची कुलदेवी असेल तिचा मंत्र एखादा तुम्हाला जर माहिती असेल तर तो मंत्र तुम्ही जप करू शकता। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पुरुष कुलदेवता सुद्धा असतात तर तुम्हाला त्याचं सुद्धा नामस्मरण करायला हे विसरायचं नाहीये, कारण या दोघांची सेवा आपल्या घरामध्ये झाली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते, कारण प्रत्येक घराण्यामध्ये एक स्त्री कुलदेवी असते, एक पुरुष कुलदेव असतो, तर या दोघांचीही सेवा आपल्या घरामध्ये व्हायलाच हवी। आता पहा, ही जी पहिली सेवा तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे तर ती आपल्याला देवीला कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे, कुंकुमार्चन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवीची आरती करायची आहे। आता तुमच्या कुलदेवीची आरती तुम्हाला येत असेल तर ती तुम्ही करू शकता किंवा अशी काही वेगळी आरती नसेल तर तुम्ही दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ही आरती तुम्ही म्हटली तरीही चालेल, पण सगळ्यात आधी तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुलदेवीच्या आरती करायची आहे। आरतीसाठी तुम्हाला एक निरांजन घ्यायचं आहे, निरांजनामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप त्यामध्ये घालू शकता। त्यामध्ये तुम्हाला फुलवात घालायची आहे, फुलवातीचं जे टोक आहे वरचं किंवा जी वात असते तर तिचं जे टोक आहे तर ते तुम्हाला लाल करायचं आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करून या दिव्याने तुम्हाला कुलदेवीची आरती करायची आहे। आरती झाल्यानंतर तुम्हाला कापूर जाळायचा आहे आणि तुम्ही कापूरदानी घेऊ शकता किंवा मातीचं भांडं घेऊ शकता। यासाठी मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला 2 भीमसेनी कापराच्या वड्या आणि त्यासोबतच 2 फूल असलेल्या अखंड लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत। लवंग कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या, खराब झालेल्या तुम्हाला वापरायच्या नाही आहेत। आपण नवरात्रीमध्ये जे लवंगाचं अर्चन केलेलं होतं तर त्या लवंगा सुद्धा देवीला अतिशय प्रिय आहेत। कापरासोबत या लवंगा सुद्धा तुम्ही प्रज्वलित केल्या तरीही चालेल आणि अशा पद्धतीने आपल्याला कापूर आरती सुद्धा करायची आहे। अशी आरती तुम्ही मंगळवारी आणि शुक्रवारी केल्यामुळे कुलदेवीचा सर्वत्र संचार आपल्या घरामध्ये होत असतो, कुलदेवी जागृत होते आणि आपल्या कुटुंबाभोवती तिचं एक संरक्षण कवच आणि वलय तयार होत असतं। त्यामुळे आवर्जून आपल्याला ही जी कापूर आरती आहे तर ती करायची आहे। कापूर आरती करून झाल्यानंतर ही आरती आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवून शक्य असेल तर घरातील सर्व सदस्यांनी आरती करत असताना उपस्थित असावं। तर बघा, कितीही रात्र झाली तुम्ही रात्रीच्या 11 वाजेपर्यंत सुद्धा कुलदेवीची आरती करू शकता। ज्या वेळेस तुमच्या कुटुंबातील सगळेजण एकत्र येतील अशा वेळेस तुम्ही आरती करा आणि शक्य नसेल तर घरातील कर्त्या पुरुषाने आणि कर्त्या स्त्रीने ही आरती केली तरीही चालेल। आता त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवीला या दिवशी विशेष नैवेद्य सुद्धा आपल्याला अर्पण करायचा असतो। आपण रोज देवपूजा करत असतो, साखरेचा किंवा एखाद्या फराळाचा नैवेद्य आपण फळाचा नैवेद्य आपण ठेवत असतो, अर्पण करत असतो, पण मंगळवारी आणि शुक्रवारी देवीला प्रिय असलेल्या गोष्टी नैवेद्य म्हणून आपल्याला अर्पण करायचं आहे। तर पहा, दर मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। मग तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता किंवा शेवयाची खीर सुद्धा बनवली तरीही चालेल। ही खीर तुम्हाला देवीला अर्पण करायची आहे। एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला अडचण आली, मंगळवारी अडचण आली तर तुम्ही शुक्रवारी दाखवा, शुक्रवारी अडचण आली तर मंगळवारी दाखवा, किंवा दोन्ही दिवशी नाही जमलं तर एखाद्या वेळेला तुम्ही जी पौर्णिमा येत असते तर त्या पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा ही खीर नैवेद्य म्हणून बनवली आणि अर्पण केली तरीही चालेल। आता तुम्ही रव्याची किंवा शेवयाची सुद्धा खीर बनवू शकता। तुम्हाला वाटीमध्ये ती खीर ठेवायची आहे। सगळ्यात आधी तुम्हाला पाण्याने मंडल तयार करायचं आहे, चौकोनी भरीव असं मंडल तुम्हाला तयार करायचं आहे। त्यावरती खिरीची वाटी ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची वस्तू तुम्हाला टाकायची आहे, ते म्हणजे केसर। केसराच्या 2 पाकळ्या तुम्ही टाकू शकता किंवा अखंड वेलची सुद्धा तुम्ही टाकल्या तरीही चालते। केसराच्या पाकळ्या या पटकन निघणं शक्य नाही, पण ज्यावेळेस आपण भगवान श्री हरी विष्णूंना नैवेद्यामध्ये अर्पण करत असतो तेव्हा आपण तुळशीपत्र ठेवत असतो। त्याचप्रमाणे कुलदेवीला नैवेद्य जेव्हा आपण अर्पण करत असतो त्यावेळेला 2 केसराच्या पाकळ्या तुम्हाला टाकायच्या असतात किंवा 1 अखंड वेलची तुम्हाला टाकायची असते, किंवा तुम्ही अगदी वेलचीची पावडर सुद्धा खिरीमध्ये टाकली तरीही चालेल।
तुम्ही खीर बनवताना त्यामध्ये वेलची पूड टाकली तरीही चालेल, किंवा तुमच्याकडनं जर ती राहून गेली असेल तर अखंड वेलची सुद्धा तुम्ही टाकली तरीही चालेल. खिरीभोवती तुम्हाला पाणी फिरवून घ्यायचं आहे. खीर थोड्या वेळासाठी कुलदेवी समोर तुम्हाला झाकून ठेवायची आहे. लगेचच उचलायची नाही. आपल्याला एक सवय असते की नैवेद्य दाखवायचं आणि लगेचच उचलून घ्यायचा, असं करायचं नाही. अगदी 10 मिनिटांसाठी किंवा अर्धा तास तरी आपल्याला आपल्या देवी समोर हा नैवेद्य ठेवायचा आहे. आणि त्यानंतर ही खीर जी आहे तर ती बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला खायला द्यायची नाहीये. कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत, पती पत्नी मुलं, एवढ्या सगळ्यांनी थोडी थोडी खीर जी आहे तर ती घ्यायची आहे. तुमच्या जेवणाच्या ताटामध्ये तुम्हाला ती घ्यायची आहे. आपण थोडी जास्त बनवतो तर त्या वाटीमध्ये तुम्ही खीर घेतली तरीही चालेल. वाटीमध्ये थोडी थोडी खीर ही प्रसाद स्वरूपामध्ये तुम्हाला घ्यायची आहे आणि कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून त्याचा ग्रहण करायचा आहे. एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही देवीला तांबूल सुद्धा अर्पण करू शकता. तांबूल म्हणजे काय तर आपलं खायचं जे पान असतं त्याला चुना लावून त्यामध्ये थोडीशी खडीसाखर, लवंग, वेलची टाकून खलबत्त्यामध्ये कुटून हे जे मिश्रण तयार होत असतं तर ते तांबूल स्वरूपात आपण आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं असतं. थोड्या वेळासाठी तिथे ठेवा आणि हे तांबूल कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खायचं असतं. किंवा पाण्याचा विडा सुद्धा तुम्ही कुलदेवी समोर ठेवून देऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी घरातील स्त्रीने किंवा पुरुषाने ते पान जे आहे तर ते खाऊन घ्यायचं आहे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही कुलदेवीला तांबूल अर्पण केलं तरीही चालेल. त्यामुळे सुद्धा कुलदेवी प्रसन्न होते. कारण ज्याप्रमाणे कुलदेवीला कुंकुमार्चन प्रिय आहे, खीर प्रिय आहे, त्याचप्रमाणे तिला तांबूल सुद्धा हे अतिशय प्रिय आहे. तर पहा, आपण कुलदेवीची ओटी भरतो त्यावेळेस त्यामध्ये तांबूल ठेवत असतो किंवा पानाचा विडा ठेवतो. तर अशा प्रकारे मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्हाला कुलदेवीच्या या सेवा करायच्या आहेत. अगदी 2 ते 3 सेवा तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला 16 वेळेला कुंकुमार्चन किंवा नवार्ण पंत्राचं पठण करत कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे. देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि देवीची तुम्हाला या दिवशी आरती करायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर तांबूलाचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला अर्पण करायचा आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.